श्वापदाची खूण 666 इतिहासातल्या सगळ्यात गूढ आणि वादग्रस्त विषयांपैकी एक, बरोबर? तर आज आपण एका खास स्रोताच्या आधारे हेच समजून घेणार आहोत की ही खूण नक्की कधी आणि कशी लागू केली जाईल. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी एकच मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर हा स्रोत देतो. तो म्हणजे ही 666 ची खूण अखेर लागू होणार तरी कधी? हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे, म्हणून आपण तो 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. आधी थेट उत्तर काय आहे ते बघू, मग यामागची प्रमुख पात्र कोण, महाक्लेशाची पार्श्वभूमी काय, त्या 42 महिन्यांच्या राज्यात काय होतं आणि शेवटी याला होणारा प्रतिकार आणि त्याचे परिणाम काय आहेत हे सगळं पाहूया. ठीक आहे, मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. थेट उत्तर. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा स्रोत या घटनेसाठी कुठला तरी अस्पष्ट काळ नाही, तर एक अगदी विशिष्ट मोजकी वेळ सांगतो. किती वेळ? तर फक्त आणि फक्त 42 महिने. हो, बरोबर ऐकलत. या स्रोतानुसार 666 या खुणेची सक्ती एका ठराविक काळापुरतीच असेल, तब्बल 42 महिने. आणि हा तोच काळ असेल जेव्हा श्वापद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका सत्तेला अख्ख्या जगावर अधिकार मिळेल. आता हे सगळं घडणार कसं, त्यासाठी आपल्याला या भविष्यवाणीतली प्रमुख पात्र म्हणजे की प्लेयर्स कोण आहेत हे समजून घ्यावं लागेल. हा भाग खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात पहिलं पात्र आहे लाल श्वापद. हे काय आहे तर याला एक जागतिक महासत्ता किंवा एक जागतिक सरकार मानलं गेलंय. म्हणजे एक अशी राजकीय शक्ती जिच्या हातात संपूर्ण जगाची सूत्र असतील. पुढचं पात्र आहे बॅबिलॉन वेश्या. आणि इथे गंमत आहे, हे कोणतं शहर किंवा ठिकाण नाहीये, तर एक व्यक्ती आहे. हो, एक अतिशय करिश्माई आणि शक्तिशाली धार्मिक राजकीय नेता ज्याला नाशाचा पुत्र असंही संबोधलं गेलंय. आणि मग तिसरं पात्र येतं जमिनीवरील श्वापद. याला खोटा संदिष्ट असं म्हटलंय. म्हणजे ही एक अशी धार्मिक व्यवस्था असेल जी लोकांना मुख्य श्वापदाची पूजा करण्यासाठी भाग पाडेल. एक प्रकारे एन्फोर्समेंट एजन्सीत समजा. तर मग या सगळ्याचं गणित कसं जुळतं बघा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. जेव्हा लाल श्वापद म्हणजे ते जागतिक सरकार आणि बॅबिलॉन वेश्या म्हणजे तो नेता हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा तयार होतं समुद्रातील श्वापद. हीच ती अंतिम सत्ता असेल जी जगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवेल. पण थांबा, ही सत्ता इतक्या सहजासहजी उभी राहणार नाही. या स्रोतानुसार श्वपदाच्या उदयाआधी जगभरात प्रचंड उलथापालट घडेल. आणि हेच आपण आपल्या तिसऱ्या भागात पाहणार आहोत, महाक्लेशाची प्रस्तावना. हे ऐकून अंगावर काटा येईल. यानुसार एकापाठोपाठ एक विनाशकारी घटना घडतील. पहिल्या टप्प्यात युद्ध, दुष्काळ आणि साथीच्या रोगांमुळे जगातली 1/4 लोकसंख्या संपेल. त्यानंतर पृथ्वीवरची 1/3 साधन संपत्ती नष्ट होईल. आणि एवढ्यावरच हे थांबणार नाही, तर उरलेल्या लोकसंख्येपैकी 1/3 लोकांना एक प्रचंड मोठं सैन्य संपवून टाकेल. आता फक्त या आकड्याचा विचार करा, तो थक्क करणारा आहे. ह्या स्रोताने एक अंदाज बांधलाय की जर जगाची लोकसंख्या 8 अब्ज मानली तर या सगळ्या विध्वंसात तब्बल 5 अब्जाहून जास्त लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कल्पना करणंही कठीण आहे. आणि या महाभयानक विनाशामुळे जे वाचलेले लोक असतील त्यांच्या मनात प्रचंड भीती आणि गोंधळ असेल. अशा परिस्थितीत ते साहजिकच एका शक्तिशाली नेत्याचा शोध घेतील जो त्यांना शांतता आणि सुव्यवस्थेचं आश्वासन देईल. आणि बरोबर याच क्षणी श्वापदाच्या सत्तेसाठीचा मार्ग मोकळा होईल. आणि इथूनच सुरू होतो तो निर्णायक काळ, ते 42 महिने. एक असं राज्य जिथे लोकांच्या फक्त आर्थिकच नाही तर आध्यात्मिक जीवनावरही पूर्णपणे नियंत्रण मिळवलं जाईल. या नियंत्रणाचा आधार काय? तर तो थेट प्रकटीकरणातल्या एका वचनात मिळतो. त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की ज्याच्यावरती खूण नाही त्याला साधं काही विकत घेता किंवा विकता येणार नाही. याचा रोजच्या जगण्यावर काय परिणाम होईल विचार करा. ही खूण म्हणजे फक्त एक चिन्ह नाही, तर जगण्याची चावी असेल. अन्नपाणी मिळवण्यापासून ते कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यापर्यंत अगदी मूलभूत गरजांसाठी सुद्धा ही खूण कंपल्सरी असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर या खुणेशिवाय जगणं जवळजवळ अशक्य होऊन बसेल. म्हणजेच त्या काळात लोकांसमोर फक्त 2च पर्याय उरतील, एक अगदी सरळ आणि दुसरा तितकाच कठीण. एक तर श्वापदाची उपासना करा, 666 ची खूण स्वीकारा आणि आपलं भौतिक जीवन जगा, किंवा त्याला नकार द्या आणि मग आर्थिक बहिष्काराला आणि इतकंच नाही तर मृत्यूदंडालाही सामोरं जा. पण मग काय, या सत्तेला कोणीच आव्हान देणार नाही का? तर तसं नाहीये. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या काळात होणारा प्रतिकार आणि त्या 42 महिन्यानंतर पुढे काय घडतं ते पाहूया.
हा स्रोत आपल्याला एका शक्तिशाली प्रतिकार गटाबद्दलही सांगतो. यात 1,44,000 आणि 2 साक्षीदार यांचा समावेश असेल. त्यांची भूमिका काय असेल? तर ते लोकांना ही खूण घेऊ नका म्हणून सावध करतील, जे विरोध करतील त्यांचं रक्षण करतील आणि थेट श्वापदाच्या सैन्याशी लढण्यासाठी अलौकिक शक्तीचा वापर करतील. तर ही टाईमलाईन आपल्याला एक स्पष्ट चित्र देते. पहिले 42 महिने त्या खुणेची सक्ती आणि त्याला होणारा प्रतिकार यात जातील. पण त्या 42 महिन्यांच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट येतो. 7 पिढ्या सुरू होतात आणि श्वापदाचं सरकारच, हो त्याचं स्वतःचं सरकार, त्या नेत्याच्या म्हणजे बॅबिलॉन वेश्येच्या विरोधात जातं आणि तिचा नाश करतं. याचा अर्थ असा की तो 42 महिन्यांचा काळ एका मोठ्या परीक्षेसारखा असेल, एक प्रकारे फिल्टरच. आणि याच्या शेवटी एक स्पष्ट विभागणी झालेली असेल. ज्यांनी ती खूण स्वीकारली ते पृथ्वीवरच राहतील आणि ज्यांनी विरोध करताना हौतात्म्य पत्करलं त्यांना वर घेतलं जाईल, असा हा स्रोत सांगतो. आणि मग फक्त खूण घेतलेलेच लोक त्या अंतिम पिढ्यांचा सामना करण्यासाठी मागे उरतील. आणि हे सगळं विश्लेषण आपल्याला एका मोठ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडतं. जर श्वापद आणि त्याचा नाश करणारी शक्ती म्हणजे दोन्ही बाजू आपापल्या जागी अंतिम संघर्षासाठी पूर्णपणे तयार असतील, तर मग शेवटची वेळ ही कॅलेंडरवरच्या एखाद्या तारखेने नाही तर त्या तयारीच्या क्षणाने सुरू होते का?